शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक शुक्रवारी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करणार याचिका। ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांच्या दाव्याची हवा आयोगाने काढली। नवी आकडेवारी जाहीर करत कोणतीही गडबड झाल्याची शक्यता लावली फेटाळून। बीडच्या केजमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार। 2 आरोपी अटकेत तर 2 पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार। आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून 2 जण ताब्यात। हत्येचा उलगडा होण्याची शक्यता। मेहुल चोक्सी याच्याशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास विशेष पीएमएलए कोर्टाची परवानगी। मुंबईतील अनेक सदनिकांचा समावेश। राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला 2 वर्ष पूर्ण। 2 वर्षाच्या कालावधीत महामार्गाच्या माध्यमातून रस्ते विकास महामंडळाला मिळाला तब्बल 1102 कोटींचा महसूल। पुढील 5 दिवसात महाराष्ट्रातील तापमानात आणखी घट होणार। उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तापमान 10 डिग्रीच्या खाली।